कुठलाही एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसतो, सरकारला जास्त वेळ न लावता काय कशा मागण्या आहेत या समजून घेतल्याच पाहिजे आणि त्या मागण्या समजून घेतल्यानंतर सर्व नेते मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्यांना घेऊन योग्य असं धोरण हे करण्याची जबाबदारी त्या सरकारची असते। हे सरकार त्या बाबतीत काय करतं हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। ईव्हीएमच्या विरोधात सुजय विखेंनी देखील याचिका दाखल केलेली आक्षेप घेतलेला आहे। रणनीतीचा डाव आहे असं वाटतं की भाजपचे पण लोक आता ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेत। त्यांचा पराजय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि कुठल्याही उमेदवाराला असं वाटत नाही। त्यांना कुठेतरी शंका वाटते। आता शंका जर त्यांना वाटत असेल तर त्यांचेच भाजपचे मोठे मोठे नेते हे सांगतात की ईव्हीएमवर शंका घेण्याचं कारण नाही। मग कुठेतरी सुजय विखे हे भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात पराजयाच्या नंतर जातात का नाही, जातात का काय अशी शंका नाही तर अशी चर्चा कुठं ना कुठेतरी आता सुरू झालेली आहे। दादा, खरं तर मुंबईतला जो वायकर आणि कीर्तिकरांचा मतदारसंघ होता त्याहून अनेक वादंग झालेले पाहायला मिळाले, पण काल मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलं होतं की जिंकणाऱ्या वायकरांना विरोधक हरवत होते म्हणून मला लक्ष घालावं लागलं, मी डोळे मिटून शांत बसणार नाही। आता या सगळ्यावर ना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होता का या मतदारसंघात, असं ह्या ईव्हीएमवर पुन्हा एकदा प्रश्न विचारणार। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं जे आरो असतात जे त्या मतदारसंघाचे वेळेस तिथं मोजणी जेव्हा चालू असते त्याचे ते प्रमुख असतात, त्याच्यामध्ये काही आकड्याचा खेळ हा नक्कीच होऊ शकतो। त्यामुळे सर्व जे उमेदवार असतील त्यांनी त्या बाबतीची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे। आपण जर त्या मतदारसंघामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांचे जे उमेदवार होते ते पुढे होते, ते निवडून आले असं सांगितलं, जाहीरसुद्धा झालं आणि त्यानंतर परत एकदा फेर मोजणी झाली। मग ज्या व्यक्तीला आपण विजयी ठरवलं होतं 600-650 मतांनी, नंतर ते पराजय त्यांचा कसा झाला आणि मग त्याच्यामध्ये कुठून तरी फोन आला का आणि आरोनी आकड्याचा खेळ खेळला का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी दर्शवली जाते। असंही कळतंय की ज्या आरो होत्या त्या फोनवर जास्त काळ तिथं घालवत होत्या आणि मग अशा ह्याच्यामध्ये काय घडलं कसं घडलं हे आपल्याला कुठं ना कुठंतरी बघावं लागेल। माझं एकच मत आहे की आता ईव्हीएमची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू जर झाली असेल तर मग केंद्र सरकार, इलेक्शन कमिशन यांनी सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन जे ईव्हीएम मशीन आहे त्याची कुठेतरी चिडफाड केली पाहिजे। आम्ही आमचे तज्ज्ञ घेऊन तिथे येतो, इलेक्शन कमिशनली त्यांचे तज्ज्ञ तिथं पाठवावे। जे एलॉन मस्क आहे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समध्ये खूप मोठं नाव आहे, त्यांच्याकडनं काही तज्ज्ञ आपण घेऊ आणि पोस्टमॉर्टम ईव्हीएमचं केल्यानंतर आपण आपल्या बाजूली करू, ते त्यांच्या बाजूली करू, मग त्याच्यावर जो काही निर्णय येतोय ते आपल्याला बघावं लागेल। आणि केस स्टडी म्हणून मुंबईची जी केस आहे वायकरांची ती नक्कीच ती केस आपण घेऊ शकतो। मग दूध का दूध आणि पाणी का पाणी कुठंतरी आपल्याला करावं लागेल। पण एखाद्या नेत्याचा एखाद्या अधिकाऱ्याला फोन जर आला तर आकड्याचा खेळ नक्कीच होऊ शकतो, त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये शहानिशा करण्याची जरूरत आहे। जामनेरमध्ये हिंसा झालेली आहे, दगडफेक झालेली आहे, त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला आहे, शांतता नाही तिथं, काय आव्हान करतो? नाही, शांतता नक्कीच सगळ्यांनी ठेवली पाहिजे, पण एखाद्या मुलीवर अन्याय झाला असेल तर ताबडतोब त्या मुलीला न्याय हा मिळाला पाहिजे। आणि या राज्यामध्ये आपण जर बघितलं आजच्या काळामध्ये महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्याच्याचबरोबर गुंडागर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। पार रस्त्यावर मुलींना तिथं मारलं जाते, गोळ्या घातल्या जातात, कोयता गँग हे प्रकरणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। मग इलेक्शनच्या काळामध्ये ज्या गुंडांचा वापर इलेक्शनसाठी महायुतीच्या नेत्यांनी केला, आता त्या गुंडांना असं वाटतंय का की हे जे राज्य आहे महायुतीचं म्हणजे ते गुंडांचं राज्य म्हणून अशा पद्धतीने रोडवर दिवसा ढवळ्या जर असे प्रकरण घडत असतील तर मग कुठंतरी आपल्याला सगळ्यांना या प्रकरणाच्या आणि या वातावरणाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। आम्ही विधानसभेमध्ये हा आवाज नक्कीच लोकांच्या, सामान्य लोकांच्या बाजूने उठवू। पुण्यात काल कोयता गँगचे 40-40 लोकांनी जेंगल रोडला गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे। जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई करता, वर्षापूर्वी तुमचे बोर्ड लावले जातात
की देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं. आता त्या दिवसापासून आत्तापर्यंत एवढे खून झाले, मर्डर झाले, धुडगूस त्या ठिकाणी हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे कुठलीही घटना जर वाढत असेल आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीच करत नसेल, पोलीस म्हणजे सीपी पुण्याकडे जेव्हा एखादा गुंड जातो तो रील करतो तरी सीपीला काय करता येत नाही, त्याच्यावरूनच कळून येतं की दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही. ओबीसीचे आंदोलन उपोषण पालकमंत्र्यांचं पण लक्ष राहिलं नाही का पुण्यावर? एवढे मोठे जर केसेस होत आहेत तर पुण्यातल्या पालकमंत्री सगळ्याच नेत्यांचं लक्ष नाही, पालकमंत्र्यांचं नाही, होम मिनिस्टरचं नाही, जे सगळे नेते आहेत त्या सर्व नेत्यांचं कुठेही त्याच्यामध्ये लक्ष नाही. कारण का हे सगळे नेते कशामध्ये गुंतून पडलेले आहेत की त्यांच्या कुठल्या आमदाराचं कसं जिंकायचं, त्यामुळे ते आपली खुर्च्या जपण्यासाठी आणि मित्राला नाही तर आमदाराला पद देण्यासाठी हे सगळे गुंतून पडलेले. शेतकरी, त्याच्याचबरोबर आपण जो गुंडांचा विषय आपण इथं मांडला त्याच्याबद्दल, युवांचा बद्दल, पोलीस भरतीसाठी 17,000 जागेला 17 इंजिनियर पासून, पण त्याच्यावर कोणी चर्चा कळतं. सरकार हे लोकांचं सरकार नाही, पण हे कुठंतरी पैशावाल्यांचं आणि गुंडांचं सरकार आपल्याला म्हणावं लागेल. दादा उपोषण सुरू आहे, त्याला हिंसक वळण. ओबीसी आणि मराठा आमने सामने आलं, तुम्हाला असं वाटतं भाजपकडनं अशी मागणी किंवा चर्चा आहे की पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा? ते पंकजाताईंना राज्यसभेला दिलं सगळ्यांनीच केलं पाहिजे. त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे, पण द्यायचं का नाही द्यायचं हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे. त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करतं हे आपल्याला बघावं लागेल. कारण त्यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रिपदसुद्धा द्यावं लागेल. त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल. फक्त माझं एकच मत आहे की शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवा, विद्यार्थी, समाजाचे सगळ्या जाती धर्माचे आज अडचणीत आहेत, पण त्यांच्या बाबतीतली चर्चा या राज्यामध्ये सरकारमध्ये असणाऱ्या लोक, तर मग तेव्हा कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे. जाती जातीमध्ये तेर निर्माण करून हाताला काम पोटाला अन्न कोणालाही मिळणार नाही. त्यामुळे हे जे विषय आहेत सर्व पक्ष एकत्रित येऊन सोडवले पाहिजे, पण मेन मुद्द्यावर सुद्धा कुठे ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मराठा ओबीसी आमने सामने येत आहेत किंवा आणलं जाते असं माझं एकच मत आहे, राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठला तरी एखादा राजकीय पक्ष अशा पद्धतीने जर वातावरण करत असेल आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करत असेल तर ते योग्य नाही, ते कुणीही करू नये. आणि लोकांना त्या बाबतीत कोण काय करतंय याचा अंदाज नक्कीच असतो आणि ते इलेक्शनच्या माध्यमातून लोकशाहीच्या मदतीने तो तिथं निकाल लोक देत असतात. त्यामुळे जर कुणी अशी छेडछाड जाती धर्मामध्ये करून करत असेल तर लोक सत्तेच्या बाहेर नक्कीच ठेवतील. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं जवळपास सगळी एकत्रित पत्रकार परिषद झाली, पण महायुती रामदास कदमांचं परवाचं स्टेटमेंट बघितलं की भाजपमुळे आमच्या 4-5 सीट कमी झाल्या, अजितदादांनी थोड्या दिवसानंतर यायला पाहिजे होतं. हसन मुश्रीफ आज बोललेत की मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी लक्ष घातल्यामुळं खरं तर शिवसेनेची मतं वाढलीत का? हे सगळे लक्षण कशाचे आहेत? महायुतीमध्ये अलबेल नाही, विधानसभेत हे सगळे एकत्र राहतील असं मी आधीच म्हणलोय की सेशन आहे जे आता आमचं सेशन सगळ्या आमदारांचं सुरू होईल महाराष्ट्राचं, ते जसं सेशन संपेल त्याच्यानंतर महायुती राहील असं मला वाटत नाही. निधी जो सरकारचा आहे, जो राज्याचा निधी आहे, आपापसात वाटून घेतला जाईल आणि जसं हे अधिवेशन संपेल महायुती टिकेल असं वाटत नाही. अजित पवार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. शरद पवारांच्या समोर येण्यास टाळाटाळ होती का? ते का येऊ शकले नाही हे मला तरी सांगता येणार नाही. ते कशामध्ये व्यस्त आहेत हे आपल्याला बघावं लागेल. पण आता सेशन येते, त्या सेशनमध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून बजेट जे प्रेझेंट करायचं त्या कामामध्ये कदाचित ते बिझी असतील. आज मला असं कळतं की DPC पुण्याची सुद्धा आहे, ती DPC ऑनलाईन घेतली जाणार आहे का ऑफलाईन हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि मला त्याच्यामध्ये पवारसाहेब सुद्धा जाणार होते असं तिथं मला कळत होतं. वारंवार जर सदस्य गैरहजर होत असेल तर त्याच्यावर कारवाई या खालच्या लेवलचं राजकारण हे VSI मध्ये असणारे जे प्रमुख आदरणीय पवारसाहेब कालही केलं नाही, आजही करणार नाही, उद्याही करणार नाही. भाजपच्या प्रवृत्तीचे लोक नक्कीच या पद्धतीचं राजकारण करू शकतील, पण साहेब आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही
आणि कमिटी या पद्धतीचं राजकारण नाही असा विश्वास आहे. दादा, अजितदादांच्या संदर्भात एक प्रश्न आहे. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी असं भाषण केलं होतं की जर काही दगाफटका झाला, उमेदवार पडला तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही किंवा त्याचा मी विचार करेल. विधानसभेला दुसरा उमेदवार असतील अजितदादा सोबत? अजून 4 महिने आहेत. 4 महिने जाऊ द्या, मग आपल्याला कळेल कोण कुठला उमेदवार कुठं उभा राहतोय आणि कशा पद्धतीने राजकीय समीकरण येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं. विधान परिषदेच्या किती जागा महाविकास आघाडी लढवणार आहे आणि शिवसेनेने मागणी केली की विधान परिषदेची निवडणूक रद्द करावी. सुप्रीम कोर्टात विषय आमदारांच्या अपात्रतेचा. तो नक्कीच त्याला मी मान्यता देतो की एखादा विषय जर कोर्टामध्ये असेल तर इथं नियुक्त्या दिल्या गेल्या नाही पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा जो शिवसेना आहे त्यांनी जी केलेली मागणी ती रास्त आहे. राहिला प्रश्न कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाला किती जागा मिळतील हे मी सांगू शकणार नाही. एक तर मी फक्त आमदार आहे आणि कुठेही त्या कमिटीमध्ये मी नाही आणि कुठलाही पदाधिकारी सुद्धा मी नाही. दादा, शेवटचा प्रश्न दादा, मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस पवार साहेबांनी तिथे जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती, परंतु ठाकरेंच्या आंदोलनाला पवार साहेब गेले नाहीत, त्यामुळे ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त केली. तुम्ही एक आहे, कुणी राजकारण याच्यामध्ये आणू नये. तिथं लाठीचार्ज झाला होता. जरांगे पाटील जिथं बसले होते तिथं हजारो युवा महिला उपस्थित होत्या आणि या शासनाने तिथं लाठीचार्ज केला, बंदुकीचा वापर केला. तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या, समाजकारणासाठी योग्य, लोकांसाठी योग्य नव्हत्या. म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते. आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये. कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर जेव्हा लाठीचार्ज होत असतो नाहीतर अन्याय होत असतो तिथं जाऊन त्याची भेट घेणं हे फार महत्त्वाचं असतं असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.